नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी विनोद कुमार आपले स्वागत करत आहो. आपण टिळक चौकात. शायना परवीन नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि नगर परिषदेच्या या रणधुमाळीमध्ये ते नगराध्यक्षपदाकरिता महाविकास आघाडीच्या वतीने ते उमेदवारी लढवित आहेत. तर आपल्यासोबत जुळलेले आहे अरविंदजी लाठिया. त्यांना विचारूया की या उमेदवारीकरिता त्यांचे काय मत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपला परिचय द्यावा. मी अरविंद लाठिया, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आणि या कारंजा नगरीचं 2दा नगराध्यक्षपद मी भोगलेलं आहे. आपलं काय मत राहील या नगर परिषदेच्या रणधुमाळीच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये? आता हा निवडणुकीचा म्हणजे प्रचाराचा जवळजवळ आखरी टप्पा आहे आणि या 8 दिवसात जे काही आम्ही अनुभवलं त्या हिशोबाने निश्चितच आमचा काँग्रेसच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ह्या शायनी अब्दुल राजीक ह्या एकमेव पदवीधर अशा नगराध्यक्ष आहेत. त्या BSc B.Ed मॅथमॅटिक्समध्ये झालेल्या आहेत आणि एकंदरीत हे पाहता ज्या मुस्लिम असल्या तरी त्यांना जितकं मुस्लिमाचं पाठबळ आहे त्याच्यापेक्षा जास्त हिंदू समाजाचा पाठबळ आहे. कारण त्यांची पत्नी राजीक शेख मुस्लिमापेक्षा हिंदूचा जनतेला आव्हान. हा जनतेला आव्हान हेच करायचं आहे की आता जे उमेदवार उभे आहेत त्याची जर कंपॅरिझन केली तर निश्चितच आमचा उमेदवार सरसा आहे आणि याच्यासोबत महाविकास आघाडीचे जे वेगवेगळ्या प्रभागात आम्ही सदस्य उभे केले आहेत ते सुद्धा प्रामाणिक आणि चांगलेच पाहून निवड म्हणजे केलेली आहे. आताच आपल्यासमोरच खासदार साहेबाची पूर्ण शहरातून रॅली निघाली, चांगला असा प्रतिसाद होता. आता फक्त हिंदू मतदारांना मला एकच विनंती करायची आहे तर हिंदू भावांनी फक्त हा विचार करू नये का हा उमेदवार मुस्लिम आहे, कारण सहसा त्यांच्या डोक्यात चालतं. परंतु जो आता हिंदू उभा आहे, जे नरेंद्र गोलच्छा यांची सून उभी आहे, त्याची याची जर कंपॅरिझन केली तर निश्चित हा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सारखा आहे, चांगला समाजसेवक आहे आणि त्याची पत्नीसुद्धा ग्रॅज्युएट आहे, म्हणजे ती निश्चित काम करू शकते. आता दुसऱ्या निशा गुलाशा सोडा, पण ह्या 2 दुसऱ्या मुस्लिम महिला आहेत त्या काहीच करू शकत नाही. सदस्य म्हणून एकदा चालते, पण अध्यक्ष तर तिला मीटिंग अटेंड करावी लागेल. एखाद्या अकोल्याला काही मीटिंग असली कलेक्टरमध्ये तिथं जावं लागेल. ह्या काय करू शकतात तिथं? काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा पदाधिकारी अरविंदजी लाठिया यांनी म्हणून माझी सर्व मुस्लिम आणि हिंदू बांधवांना एक विनंती आहे की याच्यात जातीय भेद न पाहता, कारण ही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक नाही, ही आपल्या शहराची निवडणूक आहे. तर निश्चित शहराचा विकास कोण करू शकतो? माझ्या कार्याचाही अनुभव 2दा नगराध्यक्ष राहिल्यामुळं एक कारंजातील जनतेला आहे आणि निश्चित राजीकसोबत मी 100% उभा आहे. म्हणून हे मत राजीकला न देता मला देऊन राहिले असं समजा. माझ्याबद्दल काही आपुलकी असेल, प्रेम असेल तर निश्चित सर्व हिंदू आणि मुस्लिम बंधूंचे मतं शायना परवीन म्हणजे या निशाणालाच मिळालं पाहिजे. आणि इतर वार्डात जे आमचे सहकारी आहेत, इथं राजू ठाकरे ताई, इकडं कांबळेभाई गौतम नगरमध्ये सध्या चांगले असे कार्यकर्ते आहेत. यांची निशाणी मशाल आहे, त्याची काँग्रेस आहे, काही 2-3 ठिकाणी तुतारे आहेत. तरी सर्व आमच्या उमेदवाराला निवडून द्यावं हीच कारंजातील जनतेला आग्रहाची. कारंजा नगर परिषदेमध्ये आपण 2 वेळा नगराध्यक्ष राहिला आहेत, तर आपला तो कार्यकाळ कोणता होता ते आमच्या दर्शकांना सांगावा. एक म्हणजे कारंजा नगर परिषदेची पहिली निवडणूक मी 1984ला लढलो होतो आणि नंतर 1986ला पहिल्यांदा नगराचं झालो, तो जरा 3 वर्षाचा कार्यकाल होता. आणि दुसरा एक नंतर 92 ते 95 या वर्षात
हा दुसरा कार्यकाल होता. असे 2 कार्यकाल तुम्ही उपभोगले आहेत. उपभोगले आहे. तर हे होते ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा समाजसेवक म्हणा काँग्रेसचे, यांनी हे मत मांडले. आपल्यासोबत जुळलेले आहे नगराध्यक्ष, त्यांचाही आपण मत विचारूया आणि त्यांना विचारूया की तुमचे पक्षाचे किंवा महाविकास आघाडीतर्फे ध्येय धोरणे काय राहील समाजाबद्दल विकासाकरिता. मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी आहे आणि माझे जे कार्यकर्ता आहे, आमची जी ही महाविकास आघाडी आहे, यामधील जे हे उमेदवार आहेत हे सर्वसामान्य जनतेचे सर्व काही जे प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी नेहमी सदैव तयार राहणार आहेत. आणि आम्ही खूप सारे अशा योजना ज्या आहेत त्या ह्यांना सर्व योजनांच्या ज्या सरकारकडनं येणार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याच्यासाठी आमची ही जी महाआघाडीचे जे उमेदवार आहेत ते सदैव तयार राहणार आहेत. आपण नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारी लढत आहे बरोबर, महाविकास आघाडीतर्फे. तर आपण महिला आहे, तर महिलांसाठी तुम्ही पहिलं कार्य कोणतं कराल तुम्ही जर निवडून आल्या तर. मी तर म्हणत आहे की हे जे शासनाने केलेलं आहे की 50% आरक्षण महिलांना दिलेलं आहे आणि राजकारणामध्ये पण आता जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेतलेला आहे. हे एक चांगली गोष्ट आहे, कारण की महिला उमेदवार अशी आहे की जी महिलांच्या ज्या समस्या वगैरे असतात त्या चांगल्या रीतीने समजू शकते. आणि सर्व ठिकाणी तर महिलांचं हे आहे आणि तिथे त्यांचं ते जेही काम असते ते यशस्वीरित्या पूर्ण करतात. तुमचा पूर्ण परिचय द्यावा आमच्या माध्यमातून. मी महाविकास आघाडीची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवार आहे नगराध्यक्षपदासाठी, शायना परवीन अब्दुल राजिक शेख उर्फ माधव भीमराव ठाकरे. मी सदस्यपदासाठी महायुतीत महाविकास आघाडीत मशाल या चिन्हावर उभा आहे. त्यामुळं मला सर्वांनी निवडून द्यावं. प्रभाग क्रमांक 9 नगरसेवक करिता. नगरसेवककरिता. बघूया रॅलीच्या. जोडून राहा महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह सोबत. नमस्कार.